छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये एका तरुणाने एक पोस्ट लिहिली आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्याच वक्तव्याचा निषेध म्हणून हे जे संपूर्ण मराठा समाजाचे बांधव आहे हे काल रात्री सोयगाव पोलीस ठाण्यात आक्रमक झाले होते। अजून देखील त्यांची आक्रमकता या ठिकाणी आपल्याला दिसून येते। अजून देखील त्यांची तीच मागणी की या तरुणावरती गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करावी। मात्र काय असं झालं होतं की जेणेकरून तुम्हाला रात्री मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागला आणि तिथं त्या पद्धतीचा राडा करावा लागला? काल हिंदू आमदार या ग्रुपवर एका व्यक्तीने जरांगे साहेबांविषयी अशब्द वापरले होते। त्या पोस्टचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व सकल मराठा समाज सोयगाव शहर व तालुक्यातील सगळ्या समाजाच्या वतीने आम्ही सोयगाव पोलीस स्टेशनला घेराव घातला की आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आमच्या समाजावर अन्याय होत आहे, आमच्या समाजाविषयी आधारदैवत मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अशब्द वापरल्यामुळे त्याला त्वरित अटक करा। पण आमच्या तोपर्यंत साहेबांनी काही अटक केली नव्हती, काही केलेली नव्हती। तर 9-10 वाजेपर्यंत गुन्हाही सुद्धा दाखल केलेला नाही होता। रात्री 10 वाजता सदरील आरोपीच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र संपूर्ण जो मराठा समाज आहे तो आक्रमक झालेला होता। काही तरुण देखील या ठिकाणी आहेत। दादा, काय सांगाल, कशा भावना होत्या की जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलल्या गेलं, त्यानंतर पोलीस ठाण्यात तुम्ही एकूण जमा झालात? त्या पोस्टहून सर्व जे मराठा समाज बांधव ते एकत्र झाले होते, कारण की खूप खालच्या दर्जाची पोस्ट त्यांनी ग्रुपवर केली होती। त्याच्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। म्हणूनच सर्व एकजुटीने तिथं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते। तुमची अजूनही काय मागणी आहे? काय तुमचं पोलिसांकडे मागणी आहे? काय निवेदन तुम्ही दिलंय? आमची मागणी एकच आहे, त्याला आता आजच त्याला अटक करून संविधान योग्य ते कारवाई करण्याची कायद्याच्या नियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्याची, जेणेकरून काही असे पुढे कोणी पोस्ट टाकणार नाही, मराठा समाजाबद्दल असं कोणी काही बोलणार नाही। कारण की आमच्या गावात इतर समाजसुद्धा आमच्या सोबत आहे, आम्ही एकत्र गुन्हा आणतो। पण असे काही लोक असतात की ते असे काहीतरी लिहितात, त्याच्यामुळे तणाव निर्माण होण्याचा झालेला आहे। रात्री कशा पद्धतीचं संपूर्ण वातावरण होतं? पोलिसांनी आता तुम्हाला काय आश्वासित केलं आणि पोलिसांनी काय सांगितलंय? साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर गुन्हा दाखल करतो आणि त्याला अटक करतो, पण आतापर्यंत साहेबांनी त्याला अटक सुद्धा केलेली नाही। तर मला असं वाटतं की साहेबावर कोणीतरी दडपण टाकतंय। कुणाचं दडपण पोलीस यंत्रणेवर असणार आहे? भाजपचं दडपण असलं, कारण भाजपच्याकडे खातं आहे ना गृहमंत्र्याचं, त्याच्यामुळे एखाद्या टायमाला त्याला अटक बी होऊ शकत नाही किंवा काहीच होऊ शकत नाही। बरं, असं का मनोज जरांगे पाटील हे देखील गृहमंत्र्यावर बोलतात, भाजपवर बोलतात, आपलं देखील संपूर्ण मराठा समाजाचा जो रोष आहे तो आहे, असं का वाटतं तुम्हाला की यंत्रणा सुद्धा त्या बाजूनच काम करत असावी? 100% यंत्रणा मराठा समाजाच्या विरोधात आहे आणि आतापर्यंत आमचे आधारदैवत मनोज जरांगे पाटील यांनी भरपूर त्यांनी सूचना केल्या, पण त्यांनी एक सुद्धा सूचनेचं पालन केलेलं नाही। आणि पूर्ण भाजप पक्ष आणि हे जे सरकार होतं हे पूर्ण मराठ्याच्या विरोधात होतं। हे सर, काय भावना आहेत याच्यानंतर जर अशा गोष्टी झाल्या तर काय तुमची खतखत आहे? अजूनही त्या आरोपीला अटक झालेली आहे। काल जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत आम्ही तिथे 1000-2000 मराठी होतो, पण आम्हाला डावलण्यात आलंय। कुठून तरी वरून प्रेशर आहे आणि त्याला जर अटक नाही झाली तर आम्ही संपूर्ण मराठा समाज सोयगाव बंद ठेवू आणि आंदोलन करणार आहे। नक्कीच जे हे सर्वात मोठं म्हणजे वक्तव्य येतंय की जर त्याला अटक नाही झाली तर सोयगाव देखील आपण बंद करतायत। या अगोदर देखील जेव्हा आरक्षणाचा विषय होता त्यावेळेस देखील काही वेळेस सोयगाव बंद झालं होतं। हा काय म्हणजे तुम्ही पोलीस यंत्रणेला तसा इशारा दिला आहे का? किंवा मग त्याची तुमची मागणी जर पोलिसांनी मान्य केली तर मग तर काही अडचण नाही? नाही, मागणी त्याला जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आमची मागणी तर कायमच आहे। पण मला हे कळत नाही की बाबा पोलीस त्याला अटक का करत नाही, एवढा वेळ का लागतोय? कारण आम्ही मराठा समाजाची इतर समाजाविषयी बोललो तर आम्हाला त्वरित अटक होईल, मग असं त्याच्याविषयीच काय चालू आहे हे आम्हाला कळत नाही। कारण रात्री आम्ही 12-1 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन केले तरी सुद्धा काहीच त्याचा उपयोग होत नाही असेल तर मग आम्हाला कायदा हातात घेऊन आम्हाला आमच्या परीने आम्हाला मार्ग काढावा लागेल। मोठ्या समाजाने आताही आपण बघू शकतो मोठ्या संख्येने हा संपूर्ण जे मराठा बांधव होते या ठिकाणी एकत्र झालेला आहे आणि जोपर्यंत या तरुणाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आजही त्यांची तीच मागणी आहे। दादा, काय भावना आहेत? जरा विशेष म्हणजे जरांगे पाटलाबद्दल जे वक्तव्य केलं गेलं त्यानंतर तुम्ही आक्रमक झाल्यात, कशा तुमच्या भावना आहेत? जरांगे पाटलाबद्दल ज्या मनुष्याने जर व्यक्त केलंय तर त्याच्या जाहीर निषेध करतोय। जर ते नाही अटक झाली तर आम्ही सोयगाव बंद ठेवणार।
सोयगाव भवन ठेवण्याचा देखील या ठिकाणी इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. काही तरुण देखील आपल्या सोबत आहेत, काही वरिष्ठ जे वृद्ध आहेत ते देखील या संपूर्ण ठियामध्ये रात्री या ठिकाणी हजर झाले होते. ज्यांचं वय मुस्लिम समाजाचे देखील काही बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांचे देखील काय मत आहे आपण जाणून घेऊया. दादा, मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल ते वक्तव्य बोललं गेलं, त्यानंतर संपूर्ण मराठा समाज तर एकत्रच झाला होता, मात्र सर्व जाती धर्म तरी एकच. मी मुस्लिम म्हणून तुमच्याशी बोलणार नाही, मात्र समाजामध्ये सध्या जे वातावरण आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतं हे योग्य वाटतंय? नाही सर, योग्य नाही. वातावरण खूप खराब झालेलं आहे महाराष्ट्रात. आरोपीला अटक झालीच पाहिजे साहेब. बरं, तुम्ही देखील या संपूर्ण मराठा बांधवांच्या सोबत आहात का, की त्याला अटक झाली पाहिजे, त्यांची जी मागणी आहे त्यामध्ये तुम्ही सोबत आहात का? आम्ही पण मराठा बांधवांच्या सोबत आहे. आमचाही पाठिंबा मराठा बांधवांना आहे. हे वेगळं चित्र आपल्याला सोयगावमध्ये पाहायला मिळतंय. मराठा बांधवांनी ठिय्या दिला, त्याला मुस्लिम बांधवांचा देखील आपल्याला या ठिकाणी पाठिंबा असल्याचं दिसून येतंय. रात्री देखील काही मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र झालेले होते. तर अजून देखील काही बांधव या ठिकाणी एकत्र होत आहेत. ज्या संख्येने रात्री पोलीस ठाण्यात होते त्या संख्येने आता नसले तरी मोठ्या संख्येनं हे बांधव ज्या यामध्ये रात्री ठियामध्ये सहभागी झाले होते त्यातील काही बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बोलणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीचं रात्रीचं संपूर्ण तुम्हाला ठिया द्यावं लागला, पोलिसांकडे मागणी करावी लागली? एकदम ते जे पोस्ट टाकली होती एकदम चुकीची पोस्ट होती ती. आम्ही सर्व इथले मुस्लिम सर्व समाज जरांगे पाटील साहेबांसोबत आहे, कारण की ते चांगल्यासाठी लढत आहे ना, तर त्यांना मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. म्हणजे तुमची मागणी काय आहे आता? मागणी काय आहे तुमची आता? मागणी म्हणजे त्या अटक झाली पाहिजे त्याला. जरांगे साहेब आताही जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने घोषणाबाजी या ठिकाणी होतीये आणि रात्री देखील अशीच घोषणाबाजी पोलीस ठाण्यात झाली होती आणि हा संपूर्ण मराठा समाज आक्रमक झाला होता. अजूनही या आरोपीला अटक झाली पाहिजे मागणी आहे. आपण एवढ्या आक्रमकतेनं अजूनही घोषणा देतात, अजूनही आपली ती मागणी आहे, मात्र पोलिसांकडून का उशीर केला जातोय, मात्र त्याला अजूनपर्यंत का अटक झाली नाही, किंवा तो तरुण गावात नाहीये का, तो इथलाच तरुण आहे का, त्याच्याबद्दल काय माहिती द्या? तो तरुण गावातच आहे, तो त्याचे व्यवस्थित कामधंदा करतोय. पण मला हेच कळत नाही की बा राज्याचे गृहमंत्री साहेबांनी त्यांना काय आदेश दिला, काय नाही हेच मला कळत नाही. कारण त्याला अटकच का होत नाही हेच आम्हाला कळत नाही. संध्याकाळपर्यंत त्याला अटक नाही केली तर आम्ही उद्या सोयगाव बंदची हाक देऊ आणि आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. कारण राज्याचे गृहमंत्री जे आहेत ना, हे नुसतं झोपलेले नाहीये, त्यांनी फक्त झोपीचं सोंग घेऊन जणी हे पूर्ण राज्याचा कारभार चालवत आहे. म्हणजे ते झोपीच आहे भाऊ, आपण असं दाखवत आहे फक्त लोकांना. कारण झोपलेल्याला जागी केल्या जातं आणि झोपीचं सोंग घेऊन जो झोपतो त्याला जागी केल्या जात नाही. त्यामुळे हे समाजामध्ये तेढ निर्माण करून जणी की वातावरण कसं दूषित केलं जाईल, फोडाझोडानी राज्य करा, ही आपल्या गृहमंत्र्याची आताची स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामुळे कुठून तरी मराठा समाजाला टार्गेट करायचं, मराठा समाजाला टार्गेट केलं. आणि तो करतो कोण आहे? एक ओबीसी समाजामधला माणूस आहे तो, जो करणारा आहे. तो मूळ मुद्दा हा लक्षात घ्या की तो ओबीसीचा आहे, की जेणेकरून ओबीसी आणि मराठा सोनार समाजाचा असल्यामुळे ते सोनार ओबीसी मध्ये येतात आणि ओबीसी समाज. मात्र काका, मला तेच म्हणायचंय, महाराष्ट्रामध्ये जे जातीय विषमता किंवा जातीय वाद हे तुम्हाला हवे का? एक पाऊल तुम्ही मागे जायला पाहिजे, एक पाऊल त्यांनी मागे जायला पाहिजे. मग जातीवर भांडण किती दिवस करायला पाहिजे? मनोज जरांगे साहेब हे बोलताना स्पष्टपणे बोलताय, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन चनी या आपल्याला आपल्या राज्याचा, मराठ्यांचा, सगळ्यांचा विकास करायचा आहे. हे मनोज दादांचं ध्येय आहे. आणि मनोज दादांचं कुठलंही वक्तव्य बघा तुम्ही की ते कुठेही कोणत्याही समाजाच्या भावना दुखवतील किंवा काही उद्भवेल असं त्यांचं वक्तव्यच नाही आहे. सगळ्या समाजाला धरून. आणि रात्री आम्ही ज्यावेळेस बसलो त्या ठिकाणी असा एकही समाज नव्हता की त्या समाजाचे लोक आमच्या सोबत नव्हते. बौद्ध समाज असेल, मुस्लिम असेल, सर्व जाती धर्माचे लोक, चंबार, मार, मांग, कोळी, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत होते. जातीय वाद परवडणारा आहे का तुम्हाला? जातीय वाद परवडणारा आहे का? काय तुम्ही सांगत होता, काय तुम्हाला म्हणायचं? आतापर्यंत आम्ही जेवढे पण बंद पुकारले किंवा बंद ठेवलं सोयगाव किंवा सर्व काही केलं जनार्दन पाटलांचे ना, तर सर्व समाजाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. कोणाचाही आमचा इतर वाद नाहीये. उद्या देखील सोयगाव बंदची हाक तुम्ही देत आहात, उद्या देखील सोयगाव बंद सांगतायत. कशासाठी? जर अटक करावी हीच एक मागणी की त्याला अजून काही वेगळे कारण आहेत? नाही, आरोपीला अटक करण्यात यावी आणि याच्या पुढे मराठा समाजाविषयी असं कोणी वाक्य करू नये याकरता आम्ही आंदोलन छेडलेलं आहे.
नक्कीच जरांगे दादाविषयी बोलले गेले, जरांगे पाटील यांच्याविषयी बोलले गेले. काय तुमच्या भावना आहेत किंवा जे वाक्य होतं ते अतिशय खालच्या थराचं असं बोलल्या जातंय, काय तुमच्या भावना आहेत? सर नक्कीच आमचे जे आता जरांगे पाटील जे आहेत ना ते आता आमचं आराध्य दैवत झालेलं आहे. ते नुसतेच आता छोटे मोठ्या नेत्यांसारखे कोठे राजकारणी नेते नाही आहेत, तर आमच्या समाजासाठी ते आराध्य दैवत म्हणून झालेले आहेत. आणि एवढ्या मोठ्या माणसाविषयी एक सर्वसामान्य माणूस अगदी खालच्या स्तराची आरेरावीची भाषा बोलतो आणि त्याला प्रशासनामार्फत आजपर्यंत अटक होत नाहीये, तर हे मानतं निर्दयी प्रकार आहे. तर त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि कठोर ती काही शिक्षा असेल न्यायालयीन प्रक्रियेनुसार करावी. आपण जर बघितलं तर मराठा समाज आता देखील या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला दिसून येतो. एकच त्यांची अशी मागणी आहे की ज्या तरुणाने जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याला अटक झाली पाहिजे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संदेश जायला हवा की समाज कुठलाही असो किंवा जात कुठलीही असो यांच्यामध्ये वाद नको, तर जे समाज कंटक असतात किंवा जे फक्त आपली हौस पूर्ण करण्यासाठी ज्यांचा आपल्या जिभेवर ताबा नसतो किंवा आपल्या लिखाणावर ताबा नसतो, याच तरुणांमुळे किंवा असे वायफळ वक्तव्य करणाऱ्या या लोकांमुळे कुठेतरी समाजामध्ये विषमता निर्माण होती, वाद निर्माण होतो आणि त्याचे जे परिणाम आहे ते संपूर्ण यंत्रणेला आणि संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. त्यामुळं प्रत्येकाने बोलत्या वेळेस आणि लिहित्या वेळेस तरी विचार करणं अनिवार्य आहे आणि त्याच्यानुसार आचरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र आता सोयगावमध्ये जी परिस्थिती मला दिसते किंवा सोयगावमध्ये जे संपूर्ण समाजाचे या ठिकाणी मुस्लिम देखील आहेत, बौद्ध समाज आहे किंवा मराठा समाज आहे, ओबीसी सुद्धा आहेत, तर हे संपूर्ण समाज एकत्र आहे. या संपूर्ण समाज एकत्र असताना देखील काही जणांच्या चुकीच्या एका वक्तव्यामुळे या समाजामध्ये वाद होऊ नये एवढीच अपेक्षा आहेत. मात्र अजून देखील जो संपूर्ण समाज पोलीस ठाण्यात एकत्र झाला होता, मध्यरात्रीपर्यंत सोयगावमध्ये जो राडा चालू होता, त्या तरुणाला अटक करावी आणि त्याने माफी मागावी अशी देखील त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा काय करते. मात्र काही मराठा समाजाचे जे बांधव त्यांनी आरोप देखील केलेत की यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करते. त्यांनी तो दबाव दूर ठेवून त्या तरुणाला अटक करावं. जर असं झालं नाही तर उद्या सोयगाव बंदची देखील हाक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.